वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर हिच्या आईच्या नावाने आलेली नोटीस परत एकदा त्यांच्या घरावरून काढण्यात आलेली आहे। रबाळे पोलिसांनी मनोरमा खेडकरांच्या जामीन अर्जातील पत्त्यावर पुन्हा एकदा नोटीस चिटकवली होती आणि त्या नोटीस परत एकदा खरं तर काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपण पाहतोय ती नोटीस चिटकवली होती। रबाळे अपहरण प्रकरणात मनोरमा खेडकरला 30 सप्टेंबर रोजी अंतरिम जामीन जो आहे तो झालेला आहे। एकूणच 14 सप्टेंबर रोजी पोलिसांनी पुण्यातील याच खेडकरच्या घरी जो अपहरणकर्ता आणला होता त्यावेळेस मनोरमा खेडकर यांनी कामात अडथळा आणल्याचा गंभीर आरोप रबाळे पोलिसांनी केला होता आणि या प्रकरणी त्या मुख्य आरोपी आहेत मनोरमा खेडकर। एकूणच आपण पाहतोय की या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। अजूनही खरं तर त्या बेपत्ता आहेत। पुणे आणि नवी मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। मात्र त्याच पार्श्वभूमीवर खरं तर ज्या जामिनाच्या अटी आहेत की तपास अधिकाऱ्यासमोर हजर लावणे, पत्ता बदलल्यास तात्काळ कळवणे, तपासात सहकार्य करणे आणि पुराव्याची छेडछाड न करणे, त्यामुळं या ठिकाणी परत एकदा रबाळे पोलिसांनी जे आहे ती मनोरमा खेडकर यांच्या बाणेर रस्त्यावरील घरी नोटीस लावलेली होती आणि ती नोटीस परत एकदा काढण्यात आलेली आहे। एकूणच पाहतोय पुणे आणि मुंबईचे रबाळे पोलीस जे आहेत ते मनोरमा खेडकर आणि जे पूजा खेडकरचे वडील आहेत त्यांचा तपास करत आहेत। त्यामुळं परत एकदा मनोरमा खेडकर यांच्या घरावर लावलेली नोटीस जी आहे ती काढण्यात आलेली आहे। त्यामुळं आता पोलीस यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।